मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा. नागेश लांजे, मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा. आपण मोजे माळेगाव येथे आलेलो आहेत, जी की दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा आहे. आणि या ठिकाणी जे काही ग्रामपंचायतच्या स्तरावर जे काही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जे काही या ठिकाणी नियोजन आहे, त्याबद्दल आपण सरपंच धुळगुंडे सरांना भेटणार आहोत. सर, या ठिकाणी कशा प्रकारे नियोजन आहे प्रशासनाचं? नमस्कार. खंडेरायाच्या पदपर्शाने पावन झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये उद्यापासून दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा माळेगाव यात्रा उद्यापासून चालू होणार आहे. ही यात्रा जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती लोहाणे, ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि नियोजनाखाली ही यात्रा चालत असते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनामुळं भारत सरकारनं जो 7 दिवसाचा दुखवटा केलेला आहे, त्यामुळे ह्या ज्या माळेगाव यात्रेचे जे नियोजन होतं, तारखा होत्या, त्याच्यामध्ये काहीसा अल्प बदल करण्यात आलेला आहे. पण उद्याची जी पालखी आहे, खंडेरायाची पालखी 29 डिसेंबरला, ती तर कायम आहे. 29 डिसेंबरला पालखी निघणार आहे. पण त्यानंतर जे कार्यक्रम होते 30, 31 आणि 1 हे कार्यक्रम पुढं ढकलण्यात आलेले आहेत. त्या पद्धतीनं आपण ते कार्यक्रम 29ला पालखी राहील. त्यानंतर शासकीय कार्यक्रम हे 30, 31 आणि 1 हे शासकीय कोणतेही कार्यक्रम होणार नाही. पण 2 तारखेला, त्यानंतर 2 तारखेला जे कार्यक्रम आहेत किंवा पशुप्रदर्शन आहे ते 2 तारखेला ठेवण्यात आलेलं आहे. आणि लावणी महोत्सव हे पण 2 तारखेला जशाला तसा ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर 3 तारखेला आपण जे पाहतो 3/1/2025ला पारंपरिक कला महोत्सव हा कार्यक्रम तिथं आयोजित करण्याचा ठरवलेला आहे. त्यानंतर 4/1/2025ला शंकरपट बैल शर्यत जी म्हणतो आपण 4 तारखेला. आणि त्यानंतर जे जे पहिलेमध्ये आलेत, पहिला वगैरे दुसरा आहे, त्या पारितोषिक आणि कुस्त्याचा प्रचंड दंगल, कुस्त्याचे जे आपण हे म्हणतो कुस्त्या दंगल, ते 5 तारखेला ठेवण्यात आहे. अशा पद्धतीने जे पहिले कार्यक्रम होते ते दुःखामुळं आपण कमी करण्यात आलेले आहेत आणि आता हे कार्यक्रम निवेदन तारखेनुसार दिलेलं आहे. तसं आम्ही प्रसिद्धी माध्यमाला देण्यात आलेलं आहे, पेपरला बातम्या देण्यात आलेल्या आहे. त्याचा हे सगळ्या भावी भक्तांना विनंती आहे की जे बदल झाले आहेत माळेगाव यात्रेच्या कार्यक्रमाचे त्याचे पूर्ण नोंद घ्यावा, ही नम्र विनंती. या ठिकाणी सरपंच साहेबांनी या ठिकाणी त्यांचे जे काही बदल झालेत, म्हणजे शासन स्तरावर माजी पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनानंतर ते काही दुखवटा पाळण्यासाठी काही स्थानिक थोडेसे चेंजेस केलेले आहेत. तर सर्व दर्शकांना विनंती आहे, जे काही कुस्तीपटू असतील, जे काही प्रदर्शन पाहण्यासाठी येणार असतील, कोणी स्पर्धेत भाग घेतलेले दर्शक असतील, तर त्यांना विनंती आहे की आपण या ज्या स्क्रीनवरती जे तारखा दिलेल्या आहेत त्या तारखेप्रमाणे आपण ते पाहून ते जे काही चेंजेस थोडेफार झालेले आहेत त्या तारखेमध्ये आपण यावे असं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतचे सदस्य तथा सरपंच या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या मंचावर मी आपल्या चॅनलच्या वतीने स्वागत करतो. सर, आमच्यासाठी आपण थोडा वेळ दिलात त्याबद्दल दर्शकांच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं स्वागत. या प्रशासनाच्या वतीने पण चांगली सोय या ठिकाणी माळेगावमध्ये होत आहे, कारण आम्ही या सर्व परिसर पाहून या ठिकाणी बाईट वगैरे घेतलेले आहेत. सर्व मंदिर प्रशासनाच्या वतीने सुद्धा तिथं खूप सुविधा आहेत, त्यामुळं शासन स्तरावर सर्व तयारी आहे. तर मी सर्वांचं आपल्या या आम्हाला मंचाच्या वर या ठिकाणी बोलला त्याबद्दल धन्यवाद. पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज. मी नागेश लांजे, आवाज जनतेचा, कॅमेरामॅनसह माळेगाव.